तर चला मंडळी, आज आपण करणार आहोत सुकटाची चटणी। 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर। सुकट भाजून घेऊया। आता आपलं सुकट चांगलं भाजून झालेलं आहे। मी ताटात काढून घेतलेलं आहे। त्या कढईमध्ये तुम्हाला लागतंय त्यानुसार तेल टाकून घ्या। पहिल्यांदा कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला मऊ होईपर्यंत भाजायचा। थोडासा कढीपत्ता आहे ते टाकून घेऊ। टोमॅटो टाकून घेऊ। थोडंसं ह्याच्यात मीठ घाल, म्हणजे टोमॅटो चांगलं मऊ होईल। आपण 1 चमचा हळद टाकूया। अद्रक लसूण पेस्ट। आता आपण हे मसाले घेतलेले टाकूया। त्याच्यात काळं तिखट, लाल तिखट, कांदा मसाला आणि 1 मटण मसाला आहे। हे सुकट आपण चांगलं धुवून घेऊया। सुकट त्याच्यामध्ये टाकून देऊया। आता थोडासा गॅस मोठा करून सुकट चांगलं परतून घ्यायचं। आता आपण याच्या चवीनुसार परत तुम्हाला जसं लागते तसं टाकून घ्या। थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची याच्यावर। तर मंडळी, तुम्ही अशी सुकटाची चटणी करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कशी झाली कशी नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा। त्या तोंडाला पाणी झालं पाहिजे। एकदा करा आणि खाऊन बघा आणि मग आम्हाला सांगा कमेंट मध्ये।